राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान जपान दौऱ्यावर असणार आहेत। तर या दौऱ्यासाठी जपान सरकारतर्फे देवेंद्र फडणवीस यांना शासकीय अतिथी म्हणजेच स्टेट गेस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आले। शासकीय अतिथी हा सन्मान मिळवणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील पहिलेच नेते आहेत। तर फडणवीसांअगोदर हा मान विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2013 मध्ये त्यांना मिळाला होता। मोदींनंतर देशातील कोणत्याही मुख्यमंत्र्याला किंवा उपमुख्यमंत्र्याला शासकीय अतिथी हा सन्मान मिळालेला नाहीये आणि आता तब्बल 10 वर्षांनंतर फडणवीसांना हा शासकीय अतिथी दर्जा देऊन जपान सरकारने आमंत्रित केल्यामुळे त्यांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेलं महत्त्व आणि स्थान अधोरेखित होते। त्यामुळेच फडणवीसांचं सगळीकडे कौतुक सुद्धा केलं जाते। जपान दौऱ्यावर असताना फडणवीस हे बुलेट ट्रेन आणि टोकियो मेट्रो प्रकल्पांना भेटी देऊन तेथील कार्यपद्धतीचा अभ्यास करणार असल्याचं समजते। तसंच या दौऱ्यात जपान इंडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका, विदेशी गुंतवणूकदारांसमवेत चर्चा यासोबतच सोनी एनटीटी, समिटोमो यांसारख्या नामवंत कंपन्यांसोबत बैठका असा देवेंद्र फडणवीस यांचा जपान दौरा असणार आहे। या बैठकांसोबतच जपानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांशी फडणवीसांची चर्चा होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी फडणवीसांचा हा जपान दौरा औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याचंही बोललं जातंय। काही महिन्यांपूर्वी फडणवीस यांनी मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं। त्यावेळेस त्यांनी हा माझ्यासाठी बहुमान असल्याचं मत व्यक्त केलं होतं। तर संविधानातील तरतुदीनुसार उपमुख्यमंत्री पदाला मुख्यमंत्र्यांइतके अधिकार नसून अन्य कॅबिनेट मंत्र्यांसारखे अधिकार आहेत। शिंदे फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असले तरीही या सरकारमध्ये भाजपचं असणारं महत्त्व आणि केंद्रात असलेली भाजपची सत्ता याच कारणांमुळे जपानने फडणवीसांना आमंत्रित केलं असल्याची शक्यता वर्तवली जाते। फडणवीसांकडे सध्या गृह, ऊर्जा, जलसंपदा, विधी, न्याय आणि तसंच राजशिष्टाचार या खात्यांची जबाबदारी असली तरीही या जपान दौऱ्यात या संदर्भातील कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा होणार नाहीये। त्यामुळे फडणवीस यांचं देश आणि राज्य पातळीवरील राजकीय महत्त्व ओळखून जपान सरकारने त्यांना शासकीय अतिथी दर्जा देऊन आमंत्रित केल्याने त्यांनी आपला अधिकार आणि स्थान दाखवून दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। तर मित्रांनो, यांसारख्याच राजकीय विश्लेषणांसाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका।